विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण रूल फॉर रायटिंग ऑफ युनिट बघितले. या लेक्चर आणि पॅरालॅक्स मेथड मेजरिंग फॉर डिस्टन्स बिटवीन टू प्लॅनेट्स हे बघितलं. या लेक्चरला आपण डायमेन्शनल एनालिसिस आणि डायमेन्शन म्हणजे काय ते बघणार आहोत. डायमेन्शनल एनालिसिसचे 3 प्रकार आहेत. त्यापैकी फर्स्ट आपण आज बघणार आहोत. सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन्स. बघा डेफिनेशन काय आहे. द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द कॉन्सर्न फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन. खरी डेफिनेशन इथपर्यंत आहे. पुढे बघा, टू ऑब्टेन हे ऍप्लिकेशन आहे खरं तर डायमेन्शनचं. टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. जे युनिट आपण प्रॉपर एखाद्या क्वांटिटीला युनिट देतो, मॅग्निट्यूड नंतर आपण त्याला युनिट दिलेलं असतं, ते युनिट डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये लिहिणं म्हणजे काय. तर बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यावरून व्यवस्थित लक्षात येईल. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी. आता आपल्याला वेलॉसिटीचं युनिट माहिती आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड ऍक्सेलरेशनचं सेकंड स्क्वेअर आहे, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. त्याचा फॉर्म्युला काय आहे तर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट द वेलॉसिटी. मग आता डिस्प्लेसमेंट आपण मेजर कशात करतो तर ते आपण मेजर करत असतो लेंथ मध्ये, आणि टाइम कशात मेजर करतो तर सेकंड मध्ये, आणि त्याचं युनिट काय आहे, त्याचं सिम्बॉल काय आहे तर टी. आणि म्हणून डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम आपण एल डिवायडेड बाय टी इन ब्रॅकेटेड टर्म असं लिहू शकतो, आणि यालाच त्याचं डायमेन्शन असं म्हटलं जातं. बघा डायमेन्शन हे अशा ब्रॅकेट स्वरूपात लिहायचे असतात. डायमेन्शन मध्ये टोटल फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीच डायमेन्शन लिहिलं जातं. डिराइव्ड क्वांटिटी या फंडामेंटल क्वांटिटी मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर लिहिल्या जातात. डायमेन्शन लिहायसाठी टोटल 5 क्वांटिटीज वापरल्या जातात. त्या लेंथ, मास, टेम्परेचर, केल्विन, डिग्री केल्विन साठी के वापरला जातो, आणि करंट त्याच्यासाठी कॅपिटल आय किंवा काही ऑथर काही बुक मध्ये कॅपिटल ए सुद्धा वापरतात एम्पियरचा. तर अशा 4 ते 5 क्वांटिटीज फक्त डायमेन्शनली दाखवल्या जातात. मग इतर ज्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत ते यामध्ये कन्व्हर्ट करून मग आपण त्यांचं डायमेन्शन दाखवू शकतो. डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी. आता बघा इथं डिस्प्लेसमेंट आपण मीटर मध्ये त्याचं युनिट आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ, आपण त्याला एल ने दाखवू म्हणून त्याचं डायमेन्शन काय आलं तर एल. टाइम सेकंड मध्ये आपण मेजर करतो, त्याला डिनोट करू आपण कॅपिटल टी ने म्हणून खाली डिवायडेड बाय काय लिहिलं आपण तर इन ब्रॅकेटेड टर्म टी. मग हे दोघं काय झाले याचे डायमेन्शन झाले. आणि मग हे सोडवल्यानंतर, आता हे सोडवणं म्हणजे काय तर इथं फक्त आपल्याला आपले जे घातांकाचे नियम आपण जे म्हणतो ते वापरायचे आहेत इथं. बघा मग आता इथं एल रेस टू 1, कारण डिस्प्लेसमेंट एकच क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट इंटू डिस्प्लेसमेंट जर राहिलं असतं तर आपण त्याची पॉवर 2 ने वाढवली असती, एल रेस टू 2 केलं असतं. इथं एल रेस टू 1 आहे. नंतर M0 आहे, कारण ह्या ओव्हरऑल फॉर्म्युल्यामध्ये मास नाही म्हणून M रेस टू 0. आणि टी काय आहे, टाइम 1 डिवायडेड बाय टी आहे, तो वरती गेल्यानंतर त्याचं पॉवर काय होईल तर टी रेस टू -1 होईल. येतं लक्षात. म्हणून फायनल डायमेन्शन फॉर व्हेलॉसिटी काय येईल तर L1 M0 T -1. प्रॉपर फॉर्म्युला फक्त एल आणि टी साठी आहे, पण तरी आपण M0 साठीच लिहिलं का, कारण प्रॉपर कोणत्याही युनिटचं डायमेन्शन ह्या 3 फॉर्म मध्ये लिहिलं जातं, एल, एम आणि टी. यापैकी कोणतीही क्वांटिटी ऍबसेंट असेल तर त्याचा रेस टू 0 करायचा, पण ती क्वांटिटी लिहायची असते. आपण याच्या पुढचं एखादं एक्झाम्पल बघू अजून. बघा डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट
आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, तर ते तुम्हाला 12वीला शिकायला मिळेल. व्हेलॉसिटी ग्रेडियंट ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यात व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, वॉटरची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स कमी होत जाते का वाढत जाते, ही जी क्वांटिटी आहे तिला व्हेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतात. मग व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय होतो, तर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. मग आता याचं डायमेन्शन जर आपल्याला लिहायचं असेल तर डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट इक्वल्स टू, आता व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आपण आधीच बघितलं. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय होतं बघा, L1 आणि T-1, M0 आहे इथं. म्हणून व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय लिहिलं आपण, L1 T-1. L+1 आहे म्हणून तो नाही लिहिला तरी चालतो, म्हणून L आणि T-1 अँड डिवायडेड बाय, परत इथं काय आलं, डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स यांच्यामध्ये फक्त स्केलर आणि व्हेक्टरचा फरक आहे. तर डिस्टन्सला डायरेक्शन नसतं, डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असतं, फक्त एवढाच फरक आहे. पण दोघांचं युनिट काय येतं, तर मीटर, आणि आपण त्याच्यासाठी लेंथ आहे ती काहीतरी, म्हणून त्याच्यासाठी डायमेन्शन कसं डिनोट करतो आपण, एल ने डिनोट करतो. म्हणून व्हेलॉसिटीचं आलं L T-1 डिवायडेड बाय खाली डिस्टन्स साठी L. आणि मग परत हे पूर्ण सोडवल्यानंतर हा L⁻1 आहे, हा पण L⁻1 आहे. म्हणजे इथं काय होईल, हा L जर आपण वरती नेला तर +1 आणि -1 होईल, म्हणजे ते काय होतील, गेट कॅन्सल होतील. फायनल एक्सप्रेशन आपलं काय येतं मग डायमेन्शन साठीचं, L0, कारण दोघं पॉवर कॅन्सल आउट झाल्या लेनच्या सुद्धा, म्हणून L0. M तिथं नव्हताच पण फायनल मध्ये लिहायचा असतो म्हणून M⁻0, आणि फायनल फक्त डायमेन्शन काय आलं, तर T-1. म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं प्रॉपर डायमेन्शन किती फक्त, तर T-1. त्याच्या पुढे बघा डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर चार्ज. आता चार्ज साठी आपण आता आधी मी म्हटलं की डायमेन्शन हे फक्त लेंथ, मास, टेम्परेचर, टाइम आणि करंट या 5 क्वांटिटी साठीच लिहिलं जातं. आणि आपल्याला आता डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे कशासाठी, चार्ज साठीचा. म्हणून आपल्याला चार्ज हे या 5 क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ते कसं होईल, तर बघा आपल्याला माहिती आहे करंटचा फॉर्म्युला काय आहे, तर करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. मग त्याच्यावरून चार्ज इक्वल्स टू काय येईल, तर करंट मल्टिप्लाय बाय टाइम. करंटचं डायमेन्शन आपण आय ने दाखवतो म्हणून ते आपण लिहू शकतो, आणि टाइमचं डायमेन्शन आपण टी ने दाखवतो, म्हणजे आपल्याला चार्जचं डायमेन्शन या दोघं क्वांटिटी वरून काढता येऊ शकेल. म्हणून डायमेन्शन ऑफ चार्ज किती आलं बघा, डायमेन्शन ऑफ करंट. इथं बघा (1) आहे, तो नाही लिहिलेला पण तरी त्याचा अर्थ काय होतो, तर (1) आणि इंटू T⁻1 दॅट इज इक्वल्स टू, मग फायनल डायमेन्शन काय आलं बघा तिथं, L0 M0 T⁻1 I⁻1. L आणि M अबसेंट क्वांटिटी असल्या तरी फायनल डायमेन्शन मध्ये ते दाखवायचं असतं, म्हणून त्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे. आणि T⁻1 आणि I⁻1 हे प्रॉपर डायमेन्शन आहे चार्जचं. अशा पद्धतीने डायमेन्शन म्हणजे काय ते आपण समजून घेऊ शकतो. आता बघा प्रॉपर डायमेन्शनची डेफिनेशन आपण परत बघू. द डायमेन्शनची बघा प्रॉपर डेफिनेशन काय आहे, तर द डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स. बघा आपण L⁻1 T⁻1 ज्या पद्धतीने दाखवलं ते द पॉवर्स टू विच द कॉन्स्टंट फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड in order to obtain the unit of given physical quantity. यावरून या डायमेन्शनल अनालिसिस वरून आपण प्रॉपर युनिट सुद्धा त्याचं काढू शकतो, म्हणून ते त्या पद्धतीने दिलेलं आहे. आता आपण बघणार आहोत याच्या पुढे डायमेन्शनल अनालिसिसचे जे 3 प्रकार आहेत त्यापैकी फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. त्याच पहिला आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं इक्वेशन राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडला फिजिकली परफेक्ट आहे की नाही ते आपण डायमेन्शन वरून चेक करू शकतो, म्हणून त्याला डायमेन्शनल अनालिसिस असं म्हटलं जातं. ते कशा पद्धतीने आहे बघा.
फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन साठी. फर्स्ट एक्झाम्पल आहे v इक्वल्स टू u प्लस at. याच्यावरून आपण हे समजून घेणार आहोत. हे बघा, हे एक्सप्रेशन कसलं आहे तर हे कायनॅमेटिकल इक्वेशन आहे. फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन आहे. कायनॅमेटिकल इक्वेशन हे 3 प्रकारचे असतात. हे तुमचे 10वीला सुद्धा झाले असतील. त्यापैकी फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन आपल्याला माहिती आहे v इक्वल्स टू u प्लस a इंटू t, वेअर v is final velocity, u is initial velocity, a is the acceleration and t is the time. मग आता हे एक्सप्रेशन आपण आतापर्यंत वापरत आलो आहे, पण हे एक्सप्रेशन खरंच डायमेन्शनली करेक्ट आहे का ते आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस वरून फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी बघा, डायमेन्शन ऑफ LHS साइडची डायमेन्शन आपण आधी काढून घेऊ. ते आहे व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी व्ही ने डिनोट करतो आपण. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आपण आताच बघितलं, L इंटू टी मायनस 1, L टी मायनस 1. नंतर RHS चं बघू आपण. U चं डायमेन्शन काय येईल ते पण काय, व्हेलॉसिटी आहे ती सुद्धा, म्हणून याचं डायमेन्शन काय येईल तर L रेस टू 1 टी रेस टू मायनस 1. A इंटू टी ऍक्सलरेशन. बघा, इथं एक इनिशियल वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन इंटू टाइम हे समेशन मध्ये आहेत, म्हणून आपण डायमेन्शन त्यांचं वेगवेगळं लिहिलंय. पण ऍक्सलरेशन आणि टाइम हे इन मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून त्याचं डायमेन्शन एकत्र लिहायचं आहे. म्हणून ऍक्सलरेशनचं युनिट डायमेन्शन काय आहे तर L रेस टू 1 आणि T रेस टू मायनस 2. कारण ऍक्सलरेशनचं युनिट काय आहे तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर आपण मेजर करतो लेंथने, म्हणजे मीटर साठी आपण डायमेन्शन घेऊ L रेस टू 1 आणि पर सेकंड स्क्वेअर आहे म्हणजे टाइमचा स्क्वेअर आहे, म्हणून इथं टी ची पॉवर कितीने वाढली तर 2 ने वाढली. पर सेकंड होता तो वरती आणला म्हणून तो मायनस 2 झाला. आणि इंटू टी हा सिम्पली कसं लिहिता येणार आपल्याला तर टी रेस टू 1. इथं आपल्याला मी आधीच म्हटले आपले घातांकाचे नियम वापरायचे आपल्याला सिम्पली, म्हणजेच काय L इंटू इथं कोणती क्वांटिटी आहे का L ची नाही, पण T इंटू टी आहे, मल्टिप्लिकेशन आहे, रेस टू ची पॉवर काय होईल तर ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होईल. म्हणजे मग T रेस टू मायनस 2 आणि T रेस टू 1 म्हणजे मायनस 2 प्लस 1 इज नथिंग बट द मायनस 1. म्हणून देअरफॉर AT याचं फायनल डायमेन्शन काय आलं तर L इथं 1 दिलेला नाही तरी तो काय 1 आहे तिथं, L रेस टू 1 T रेस टू मायनस 1. मग ह्या दोघांची ऍडिशन होत नाही हे एक लक्षात ठेवायचं. हे दोघं डायमेन्शन वेगवेगळे होतील आणि U चं डायमेन्शन किती आलं मग L T मायनस 1, AT चं डायमेन्शन किती आलं तर L T मायनस 1. ही झाली तुमची RHS साइड आणि LHS साइडचं काय तर L T मायनस 1. म्हणजे LHS अँड RHS हे दोघं काय झाले इक्वल. म्हणून आपण असं म्हणू शकतो ॲज द डायमेन्शन ऑफ LHS and RHS are the same, the given equation is dimensionally correct. म्हणजे गिवन इक्वेशन आपण डायमेन्शन वरून करेक्ट आहे किंवा नाही हे फाइंड आउट करू शकतो. हे फर्स्ट ऍप्लिकेशन आहे डायमेन्शनल अनालिसिसचं. अशा पद्धतीने पुढचे अजून डायमेन्शनल अनालिसिसचे 2 युजेस आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. तोपर्यंत धन्यवाद.